मी ज्ञानेश्वर धस, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक धारूर. राष्ट्रीय नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियान या योजनेअंतर्गत आपण वर्षाच्या दुसऱ्या वर्षी या ठिकाणी खरीप हंगामपूर्व नियोजन म्हणून दशपर्णी अर्क बनवण्याचं नियोजन केलेलं आहे. जहागीर मधलं हे दुसरं वर्ष असून आपल्याला वेगवेगळ्या निविष्ठात दरवर्षी हंगामपूर्व आणि रब्बी हंगामपूर्व या दोन्ही हंगामामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं. आपल्यासोबत आज गावच्या कृषीसाठी सुमित्रा गिचे आणि वैशाली कसबे पण आहेत. आपण या योजनेअंतर्गत जय किसान सेंद्रिय शेतकरी बचत गट निवडलेला असून गटाचे अध्यक्ष आपल्यासोबत विलासराव कांदे पण आहेत. योजनेमध्ये आपण यावर्षी नव्याने नैसर्गिक शेती शाळा चालू केलेली आहे. नैसर्गिक शेती शाळेचा एक पहिला वर्ग म्हणून आपण खरीप हंगामपूर्व तयारी दशपर्णी अर्क बनवण्याचं नियोजन केलेलं आहे. मी सुमित्रा गिते यांना विनंती करतो की आपण दशपर्णी अर्क कशा पद्धतीने बनवताय त्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार, मी सुमित्रा महादेव गीते. माझ्या गटाचं नाव जय किसान सेंद्रिय गट. मी तेथे या गटा अंतर्गत कृषी सखी म्हणून जहागीर येथे कार्यरत आहे. तरी आज कृषी दशपर्णी अर्क बनवण्यासाठी धनराज जराडे आणि इतर सर्व शेतावर दशपर्णी अर्क बनवण्याचं नियोजन केलं होतं. आज ते केलेलं आहे. तर दशपर्णी अर्कासाठी 2 किलो गुळवेल वापरलेला आहे. 2 किलो गुळवेल वापरलेला आहे. 2 किलो कन्हेरी, लाल कन्हेरी वापरलेली आहे. मोगला 2 किलो निरगुड वापरलेली आहे. मोगला 2 किलो वापरलेला आहे. 5 किलो लिंबाचा पाला वापरलेला आहे. करंजी आणि हे एरंडेल वापरलेला आहे. 3 किलो पाला घेतलेला आहे. सीताफळीचा पाला 3 किलो घेतलेला आहे. करंजीचा पाला 2 किलो घेतलेला आहे. आणि पपईचा पाला 2 किलो घेतलेला आहे. आणि टणटणी घाणेरीचा 2 किलो पाला घेतलेला आहे. आणि जांभळाचा पाला 2 किलो घेतलेला आहे. अर्धा किलो लसण, 1 किलो मिरची असं ह्याचं मिक्स हे केलेलं आहे. त्याचबरोबर ही 2 किलो काळी माती, टेकाची माती वापरलेली आहे, जिवंत माती. त्यानंतर 5 किलो गावरान गाईचं शेण वापरलेलं आहे. गावरान गाईचं गोमूत्र 5 लिटर वापरलेलं आहे. त्याचा ड्रम वापरलेला आहे सर 200 लिटर. आता ह्या 200 लिटर बॅलर मध्ये आपण आता हे जमा केलेला सगळा पाला एकत्र करून घेऊया. हे टणटणीचा पाला आपण मिक्स केला, टाकला मध्ये. 1.5 किलो आपण लसण आणि मिरच्या पेस्ट टाकला. कनेरचा पाला, पपईचा पाला, करंजीचा पाला, गुळवेलाच्या कांड्या 2, मोगऱ्याचा पाला, करंड्याचा निरगुडीचा पाला, टेकाची माती आणलेली जिवंत माती 2 किलो. आणि 5 किलो गावरान गाईचं शेण. गोमूत्र गाईचं 5 किलो गावरान गाईचं गोमूत्र. आणि 150 लिटर पाणी त्यात ऍड करणार आहेत आपण.
येणार नाही का आम्ही? याला. गुतली हो पाण्याला. सदरील दशपर्णी अर्कात आपण 10 प्रकारचे विविध वनस्पतीचे जे मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये टाकलेले 3-3 किलो तसेच 150 लिटर द्रावण तयार केलेलं आहे. याच्यामध्ये 5 लिटर आपण गोमूत्र पण टाकलेलं आहे. त्याची आता आपल्याला शेवटची प्रक्रिया अशा पद्धतीची की ह्याला आपण दररोज एकदा दिवसातून किमान एकदा आपण क्लॉकवाईज दिशेनं आपल्याला हे द्रावण ढवळून काढायचं. 30 दिवसानंतर आपल्याला हे फवारणीसाठी उपयुक्त होणार आहे. दशपर्णी अर्क हे कीटकनाशक, बुरशीनाशक आणि टॉनिक या तिन्ही प्रकारामध्ये आपल्याला वापरता येतो. आणि ह्याचं फवारणीचं प्रमाण आहे 100 लिटरला आपण 2 लिटर दशपर्णी अर्क वापरून हे